हॅलो, मी आहे ऐश्वर्या साखरकर आणि आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे रंगूनचं प्लांट. रंगून म्हणजेच मराठीत याला मधुमालतीसुद्धा म्हणतात. हे बघा, तुम्ही बघू शकताय किती सुंदर असे छान फुलांचा झुपका लागलेला आहे. याचं बॉटनिकल नेम आहे कॉम्ब्रेटम इंडिकम आणि क्विस्कॅलिस इंडिका पण याला म्हटलं जाते. बघा, याच्या ग्रोथसाठी काय लागतं. हे एक आउटडोअर क्रीपर आहे, म्हणजे वेलीसारखं, जे वेलीसारखं वाढतं. आणि बघा, याला फर्टाईल, ह्युमस रिच आणि मॉइस्ट पण ड्रेन अशी सॉईल लागते आणि न्यूट्रल सॉईल लागते, ज्याचा pH न्यूट्रल असेल अशी. आणि छान पार्शियली शेडी आहे, पार्शियली सनी आहे, म्हणजे याला ऊन सावली दोन्ही पण 50-50% पाहिजे, 50-50 पार्शियली. आणि खूप छान असं हे वाढतं आणि खूप मोठ्या घेरात वाढतं. बघा, आता इथे बघा, हे अख्ख्या कंपाऊंडला हे करून आहे, पूर्णपैकी घेरून आहे. बघा, हे एकच प्लांट आहे, बट हे खूप जास्त वाढलेलं आहे आणि हे वेलीसारखं आहे. मी तुम्हाला क्रीपर आहे म्हणून सांगितलं. क्रीपर म्हणजे वेलीसारखं, जे कंपाऊंडला धरून बघा हे असं वाढत जात आहे. हे बघा, असं खूप लांबपर्यंत वाढतं आणि खूप सुंदर असे फुलं येतात याला. खूप सुंदर असे फुलं येतात, खूप छान झुपकेदार दिसतं असं. हे बघा, आता मी आतल्या साईडने आहे म्हणून जास्त नाही दिसत, बट बाहेरून हे खूप उंच वाढलेलं आहे आणि कंपाऊंडवरती पूर्ण आच्छादलेलं आहे. त्याच्यावरती खूप छान जसे काही फुलांचे गुच्छ लावलेले आहे असं दिसतं. बघा, आणखी हे घरात लावण्याचे प्लांट नाही आहे, हे तुम्हाला कंपाऊंडच्या बाहेर असं वगैरे लावता येतं. खूप छान दिसतं. कुंडीत वगैरे लावण्याची गोष्ट नाही आहे ही. आणि लावलीसुद्धा तर मग ह्याला असं छान, म्हणजे उंच असं काहीतरी धाग्याने बांधून वगैरे असं त्याला चांगलं लांब सडक वाढायसाठी आणि चांगलं आणखी बहरायसाठी तुम्हाला त्याला आणखी स्कोप द्यावा लागेल. त्यामुळे तुम्ही हे बाहेरच्या कंपाऊंड वॉलशी लावू शकता, की मग त्याला बाहेरच्या कंपाऊंड वॉलचा आधार पण मिळेल आणि त्याच्यामुळे ते आणखी बहरेलसुद्धा. बघा, आता याचे मेडिसिनल यूज बघू आपण. तुम्ही हे फूल पाहिलेलं आहे बरेच ठिकाणी, बरेच वेळा पाहिलेलं आहे प्लांट, पण याचे औषधी उपयोग काय आहेत हे कदाचित तुम्हाला माहीत नसतीलच, म्हणून मी स्पेशली ते जास्त करून सांगते. बघा, आता याच्या ज्या बिया असतात, याला फ्रूट्स पण येतात, याच्या बिया असतात, त्या बिया इंटेस्टिनल वॉर्म ट्रीट करायसाठी यूज केल्या जातात. इंटेस्टिनल वॉर्म म्हणजे बघा, आपण म्हणतो ना लहान मुलांना जंत होतात वगैरे, बस तसं. आणि बघा, फिलिपाईन्स या देशामध्ये तर याचं फ्रूट कफ आणि नेफ्रायटिससाठी सुद्धा यूज केलं जातं, बट एक्सटर्नली. पोटात आत घ्यायची औषध नाही, बाहेरून लावायचं म्हणून. आणि ॲबडॉमिनल पेनसाठी पण याला एक्सटर्नली यूज केलं जातं. असं आहे हे क्विस्कॅलिस इंडिकम, म्हणजेच आपली मधुमालती. बघा, केवढी सुंदर आहे आणि तिचे उपयोग पण किती छान आहेत. चला, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात पहिले तुम्हाला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. मी आहे अकोल्याची ऐश्वर्या साखरकर आणि तुम्हाला बाय बाय करते. बाय बाय. हॅव अ नाईस डे.